पुण्यापाठोपाठ रायगडची जागाही राष्ट्रवादीच्या वाट्याला आली, मात्र इथे देखील महायुतीमध्ये जोरदार धुसफूस दिसून आली आहे। खासदार सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली, मात्र त्याच वेळी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चांना उधाण आलंय। तर भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले यांनी देखील रिंगणामध्ये उतरण्याची तयारी केली होती, मात्र एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंच्या आदेशामुळे आपण माघार घेत असल्याचं विकास गोगावलेंनी म्हटलंय। दरम्यान उमेदवारीच्या बदल्यामध्ये भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळ मानेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आम्ही पूर्वीपासून या पदासाठी क्लेम करतोय आणि माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की बाबा पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत। त्यातर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, कारण की संपूर्ण शिवसेनेची ताकद ही कोकणामध्ये अधिक आहे आणि ती ताकदीच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवायचं ठरवलं होतं। परंतु साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला आदेश दिला, कार्यकर्ता हा आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असतो आणि मग साहेबांच्या पुढाने मी शेटच्या पुढे जाऊ शकत नाही, म्हणून मी त्या दोघांनी जे काही मला सल्ले दिले त्याप्रमाणे मी थांबलो। साहेबांचा आदेश आहे की युती धर्म पाळायचा आणि त्या युक्तीप्रमाणे हे दोघं जण गेले। आम्हालाही बोलवलं होतं, विकासला बोलवलं, परंतु आज एवढी इथं गर्दी आहे तर मी त्यांना सांगितलं की आमच्या इथे आज लोक आम्हाला शुभेच्छा द्यायला आहे ना, त्यासाठी आम्हाला येता येत नाही, पण आमच्या शुभेच्छा राहतील असं आम्ही त्यांना कळवलं। दरम्यान तटकरेंच्या राजकीय कर्तृत्वाला छेद देण्यासाठी अर्ज भरल्याचं महेंद्र दळवींनी सांगितलंय। आज राष्ट्रवादीच्या कोट्यातनं सीट यांना महायुतीनं सीट डिक्लेअर झाल्यामुळे आमचे नेते गेले असेल तर काय वावगं नाही आहे। कोकणातले नेते आहेत, आमचे वरिष्ठ मंत्री आहेत, काही आमचे आमदार त्या ठिकाणी गेले। शेवटी हा युती धर्म आहे, पण माझं जे म्हणणं आहे, मी जो फॉर्म भरला तो फक्त तटकरेचा आतापर्यंत राजकीय जे कर्तृत्व उलटफेर करणार याला छेद देण्यासाठी मी खऱ्या अर्थाने फॉर्म भरला। तिकडे काँग्रेसचं नागपूरमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत आहे। काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे पक्षाच्या अंतिम निर्णयाबाबत कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांमध्ये उत्सुकता आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर ही जागा रिक्त झालेली असून त्यासाठी पोटनिवडणूक होती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांकडे 1/10 पण सैन्य नव्हतं, पण प्रत्येक लढाई ते जिंकले होते, कारण की त्याच्या मागे स्वराज्याची कन्सेप्ट होती। आज जनता ज्या पद्धतीनं चेपलेली आहे, जनता ज्या पद्धतीनं महागाईमध्ये चेपलेली आहे, बेरोजगारीमध्ये चेपली आहे, नीटचे पेपर म्हणजे पेपर लीक सरकार आहे, या सगळ्याच्या विरोधामध्ये जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत जनतेने, त्या प्रतिनिधीकडनं याच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसला मतदान करावं अशी जनमानसाची भावना आहे। ते प्रतिनिधी नक्कीच काँग्रेसला मतदान करतील असा आमचा विश्वास आहे। तिकडे विदर्भात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरी करत भाजपच्या नितीन भुतडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यवतमाळची जागा शिवसेनेला सुटल्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी आहेत। शिवसेनेचा उमेदवार हा दुसऱ्या जिल्ह्यामधील असल्यानं भाजपमध्ये नाराजी आहे। तर अमरावतीच्या जागेवरून देखील महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे। शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा मुलगा विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महायुतीकडून भाजपचे प्रवीण पोटेंनी अर्ज दाखल केलाय। संभाजीनगरमध्ये देखील महायुतीत जोरदार संघर्ष समोर आलाय। महायुतीच्या जागा वाटपासंदर्भामध्ये संभाजीनगर भाजपला सुटलंय, तर भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे। मात्र शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केलाय। उमेदवारी भरण्यास अवघे काही तास आधी समीर यांनी अर्ज दाखल केला, त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। आता 4 जूनला सत्तारांचं बंड शांत होतं की महायुतीमध्ये फूट पडणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। सत्तारांची मदार जिल्ह्यामधल्या जवळपास 150 मुस्लिम मतांवरती अवलंबून आहे। यामध्ये एमआयएमचा मोठा वाटा आहे आणि त्यातच भाजपनं ओबीसी समाजामधून उमेदवार दिल्यामुळे मराठा मतं देखील मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ही शक्यता आहे।
विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस. मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीला उमेदवारी अर्ज भरता आला नाही. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसनं करण ससाणे आणि दीप चव्हाण यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाकडून अर्ज भरण्यात आला नाही. मात्र काँग्रेसचे युवा नेते करण ससाणे यांनी पक्ष आदेशापूर्वी एक अपक्ष अर्ज भरलेला होता. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांची पत्नी राणी लंके या देखील अर्ज भरतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनी देखील ऐनवेळी अर्ज भरला नाही. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये मवियातील कोणत्याही पक्षाला अधिकृत पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज भरता आला नाही. मात्र आता मवियामधील मतदार हे करण ससाणे यांना पाठिंबा देतात का, की अर्ज माघारीच्या वेळी आणखी काही वेगळ्या राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार दिला नाही. पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे मवियानं निवडणुकीमधून माघार घेतली आहे. महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार वसंत गीते आणि माजी आमदार अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज घेतले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनेक राजकीय आणि नाट्यमय घडामोडी घडल्या आणि मवियानं या निवडणुकीमधून माघार घेतली. ठाकरेंच्या पक्षाचे संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार असल्यामुळे आम्ही निवडणुकीमधून माघार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे मतदार हे मतदान करणार की तटस्थ राहणार याबाबत येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की या विधान परिषदेच्या निवडणूक घोडेबाजाराला ऊत आलेला आहे आणि ह्या घोडेबाजारात आपण सहभागी होऊ नये अशा प्रकारचा मी साहेबांना अहवाल दिला आणि साहेबांनी पण त्या दृष्टिकोनातनं ठीक आहे, जर आघाडीचा उमेदवार असेल तर त्याला पाठिंबा द्या आणि नसेल तर कुठल्याही अपक्षाला किंवा कोणालाही पाठिंबा द्यायचा नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका या ठिकाणी मी मांडतो. ठाणे पालघर या विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या खासदार आमदारांच्या आणि नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला. मात्र यावेळी भाजप आमदारांची संख्या लक्षणीयरित्या कमी दिसून आली. भाजपचे ठाणे जिल्ह्यामधील तब्बल 9 आमदार यावेळी अनुपस्थित होते. ही संख्या लहान नाही. आधीच भाजपचं संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपला ही जागा हवी होती आणि त्यामुळे उघड वाद होता. त्यामध्ये भाजप आमदार शक्ती प्रदर्शन करताना अनुपस्थित राहिल्यामुळे अजूनही नाराजी गेलेली नाही का, असाही प्रश्न उपस्थित झालाय. निधी वाटप करताना, जिल्हा नियोजन समितीत सत्तेमधील वाटा घेताना शिवसेनेला भाजप आठवत नाही, पण जास्त जागा घेऊन जिंकून यायला महायुती आठवते, असा आरोप भाजप आमदारांनी कॅमेरामागे केलाय. मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या 2 पक्षांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा थांबता थांबत नाहीये. फेरीवाल्यांवरच्या कारवाईवरून शिवसेनेनं प्रशासनाआडून भाजपवरती टीकास्त्र सोडलं, तर शिवसेनेकडे असलेल्या विधी समितीमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. बोरिवलीमध्ये सुरू असलेल्या एका भूखंडासाठी खटल्यावरून शिवसेनेकडे असणाऱ्या विधी समितीमध्ये तारीख पे तारीख करून वकिलांच्या फीसाठी मोठा घोटाळा सुरू असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टींनी केलाय. त्याचवेळी शिवसेनेनं भाजपच्या बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधातल्या मोहिमेवरच प्रश्न उपस्थित केलाय. भाजपच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये हा विषय प्रमुख अजेंड्यामध्ये होता. गेल्या 3 महिन्यांपासून एकाही बांगलादेशी फेरीवाल्यावरती कारवाई झाली नाही. उलट बांगलादेशींच्या नावाखाली अधिकृत फेरीवाल्यांच्या पोटावरती पाय येत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केलाय. मुंबई महापालिका हद्दीतल्या नोंदणीकृत 99,435 फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्र मिळणार आहे. येत्या 10 जूनपासून महापालिकेच्या विभाग कार्यालयामधून या QR कोडयुक्त ओळखपत्राचं वितरण करण्यात येईल. उपमहापौर संजय घाडी, शिवसेना गटनेते अमय घोले, शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची आज भेट घेतली. मुंबईतल्या कायदेशीर फेरीवाल्यांवरती गेल्या काही महिन्यांपासून अन्यायकारक कारवाई होत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. तर न्यायालयानं प्रतिबंधित केलेली 20 ठिकाणं वगळता फेरीवाला क्षेत्र घोषित करण्याची शिवसेना शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांकडे मागणी केली. टाऊन वेडिंग समितीची लवकरच अंमलबजावणी करण्याबाबत देखील आयुक्तांकडे मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती होणार आहे. आज एक अधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नांबाबत खूप महत्त्वाचं असं न्याय आजच्या बैठकीमध्ये आम्हाला मिळालेला आहे. आम्ही 10 जूनला
हे ओळखपत्र नोंदणीकृत फेरीवाले असल्याचं ओळखपत्र ह्या सर्व लोकांना देणार आहोत आणि ते फेरीवाले ज्या ज्या वॉर्डाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात त्या त्या वॉर्डमध्ये त्यांना हे ओळखपत्र दिली जाते. याचाच अर्थ आहे की हे एक प्रकारचं तात्पुरतं का होईना परवाना या फेरीवाल्यांना देण्याचं यश आजच्या या आमच्या बैठकीतून प्राप्त झालं असं मी म्हणेन. 1,30,000 एकूण 30,000 असे फेरीवाला पात्र आहेत मुंबईमध्ये. पण जेव्हापासून हायकोर्टचा ऑर्डर आलेला आहे तेव्हापासून हे सगळे पात्र फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई चालू आहे. आमची मागणी होती की 10 जून पर्यंत म्हणजे आज 9 दिवस नंतर सर्व 99,435 फेरीवाल्यांना QR कोड म्हणजे आय कार्ड देणार. 10, 11 आणि 12 तीन दिवसामध्ये वाडामध्ये प्रत्येकाला QR कोड आणि आय कार्ड भेटेल आणि त्यानंतर ते सगळे धंदा करू शकतात. सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनानं VIP संस्कृतीला लगाम घालण्यासाठी गाड्यांवरील दिवे काढण्याचे कडक आदेश दिलेत. मात्र भिवंडी आणि उल्हासनगरमधील सनदी अधिकाऱ्यांना अजूनही या दिव्यांचा मोह आवरत नाहीये. RTOच्या कारवाईनंतर देखील परिस्थिती जैसे थेच आहे. उल्हासनगर महापालिका आयुक्तांच्या गाडीवरती निळा, पांढरा आणि लाल रंगाचा अनधिकृत झिगझॅग दिवा बसवल्याप्रकरणी कल्याण RTO कडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर देखील आयुक्त मॅडमचा दिव्याचा मोह सुटलेला नाही. गाडीवरती दिवा असल्याशिवाय त्या कुठेही फिरत नसल्याचं वारंवार निदर्शनास येत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. बघूयात. केंद्र शासनाने 2017 साली नियम घालून दिले होते की कुठल्याही अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरती किंवा मंत्र्यांच्या गाड्यांवरती कुठल्या प्रकारचा दिवा असणार नाही. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक मीटिंग सुरू आहे आणि त्या मीटिंगच्या दरम्यान उल्हासनगर महापालिका आणि भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत. आपण जर पाहिलं त्यांच्या या ठिकाणी अशा पद्धतीने ही भिवंडी निजामपूर महानगरपालिकेची गाडी आहे. त्या गाडीचा नंबर जर पाहिला आपण तर MH04 LT 7919 या क्रमांकाची गाडी आहे. जर पाहिलं तर वरती या गाडीवरती दिवा लाल, पांढरा आणि निळा अशा पद्धतीचा दिवा जो आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. हे खरं पाहिलं तर नियमांना धरून नसल्याची बाब देखील RTO कडून देखील सांगण्यात आलेली आहे. काही दिवसापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त ज्या आहेत त्याच या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मीटिंगला आल्या असता त्यांच्या याच गाडीचा MH05 FP 9445 या गाडीचा फोटो RTOला पाठवल्याच्या नंतर त्यांनी या गाडीवरचा दिवा काढण्यासाठी थेट आयुक्तांनाच त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यानंतर याच गाडीचा जो लाल, पांढरा आणि निळ्या कलरचा जो दिवा जो बसवलेला आहे तो दिवा काढला होता. मात्र आयुक्तांना या दिव्याचा मोह जो आहे तो आपल्याला आवरता येत नसल्याचं निदर्शनात येत आहे. त्या गाडीवरचे जे दिवे जे आहेत ते काढण्यात यावेत असं देखील या आयुक्तांना कळवल्याची माहिती कल्याणचे RTO आशुतोष बारकुल यांनी दिली आहे. सुरेश खाडे, ABP माझा, कल्याण. गोकुळ दूध संघातील प्रशासक काळात पहिला दडका बसलाय. विभागीय दुग्ध निबंधकांकडून जिल्ह्यामधील 427 संस्थांवरती अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक न होणं आणि दूध संकलन कमी असणं या कारणावरून या संस्था अपात्र ठरवण्यात आल्यात. तर त्या संदर्भातील दूध संस्थांची पडताळणी अद्यापही सुरूच आहे. दरम्यान 427 दूध संस्था अपात्र केल्यानंतर गोकुळच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली. एसटी महामंडळांच्या स्थानकावरचं शुल्क आजपासून रद्द. 2 जूनपासून एसटी स्थानकांवरची शौचालय विनामूल्य. दिवसामधून 6 वेळा यांत्रिक झाडून संपूर्ण डेपोची स्वच्छता होणार. राज्यभरामध्ये आधुनिक बस स्टॉप उभारणार. प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. तर 15 एप्रिलपासून प्रवाशांकडून ₹2 स्वच्छता अधिभार घेण्यात येत होता. एसटीला महिन्याला 30 ते 32 कोटी स्वच्छता अधिभार मिळतोय. अकरावी प्रवेशासाठी पहिल्या फेरीची उद्या अंतिम मुदत आहे. 1 जूनपर्यंत 2,52,976 विद्यार्थ्यांचे प्रवेश हे निश्चित झालेत. 12,51,259 विद्यार्थ्यांकडून प्रवेशाची नोंदणी करण्यात आली आहे. तर 8,87,000 विद्यार्थ्यांनीच अर्जाचे दोन्ही भाग हे भरलेले आहेत.
अकोला जिल्ह्यामध्ये काल रात्री जोरदार वाऱ्यासह पाऊस झालाय. अकोट, तेल्हारा, अकोला, मूर्तिजापूर तालुक्यामध्ये पावसाच्या सरी कोसळल्यात. याचा तेल्हारा तालुक्यामधील केळी उत्पादकांना मोठा फटका बसलाय. केळीच्या बागा आडव्या झालेल्या आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यामधील पुढील 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील पश्चिम भागातील उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये गेले 2 दिवस सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामध्ये केळीच्या शेकडो एकर बागा आडव्या झालेल्या आहेत, तर अनेक घरांवरचे पत्रे उडून गेलेले आहेत. पामलवाडीमध्ये भिंत कोसळून वृद्ध नवले दाम्पत्याचा जागीच मृत्यू झालाय. रविवारी रात्री झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये घराची भिंत अंकावरती पडून जगन्नाथ नवले आणि त्यांच्या पत्नी शालन नवले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाशिंदे, पारेवाडी, केतूर, हिंगणी आणि पामलवाडी त्याचबरोबर खातगाव, रामवाडी, गुलमोहरवाडी या परिसरामध्ये रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती खोपोलीजवळ बोरघाटामध्ये आज पहाटेच्या सुमारास धावत्या ट्रकला आग लागली. हा ट्रक जळत तिथेच उभा असताना मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकनं त्याला धडक दिली आहे आणि त्यामुळे हा ट्रक दुभाजकावरती जाऊन आदळला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचा पुढील भाग जळून खाक झालेला आहे. या अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. प्रवाशांची वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं बुकिंग नियमामध्ये बदल करण्याचं ठरवलंय. यानुसार वेटिंग तिकीट जारी करण्याची संख्या कमी केली जाईल. स्लीपर क्लासमध्ये जवळपास 400 तिकीटं वेटिंग श्रेणीमध्ये दिली जायची, मात्र आता 150 ते 200 पेक्षा जास्त वेटिंग तिकीटं जारी केलं जाणार नाहीये. एसी क्लासमध्ये एकूण बर्थच्या 60% तिकीट दिलं जाईल आणि यामुळे वेटिंग लिस्टमधील प्रवाशांची आरक्षित डब्यांची बसण्याची संख्या ही कमी होईल. नवीन नियमानुसार प्रतीक्षात तिकीट असलेल्या प्रवाशांना स्लीपर आणि एसी डब्यांमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एखादा प्रवासी नियमांचं उल्लंघन करून आरक्षित डब्यामधून प्रवास करताना आढळला तर दंडात्मक कारवाई केली जाईल. बंगळुरूमधील ओल्ड एअरपोर्ट रोडवरती एक तरुण गरोदर पत्नीला कारमध्ये घेऊन जात असताना राज्यपालांच्या ताफ्यासाठी पोलिसांनी वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे कारमध्ये बसलेली गरोदर महिला ही त्रस्त झाली आणि प्रकृती तिची खालावू लागली. पत्नीची ही अवस्था पाहून हतबल झालेल्या पतीनं थेट रस्त्याच्या मध्यभागी बसून आंदोलन सुरू केलं, तर पोलिसांनी त्याला हटवण्याचा प्रयत्न करताच तरुण पोलिसांवरती देखील धावून आला आणि त्यानं संताप व्यक्त केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.